नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल। चला तर पाहू, एक न्यूज आहे, खूपच वाईट न्यूज म्हणावं लागेल। कारण पहा, इथे काय दिलेलं आहे, जी परीक्षा होणार आहे ती फक्त मुंबईचं केंद्र असं दिलेलं आहे। म्हणजे MPSCची जी एक्झाम आहे, तर त्यासाठी पहा इथं काय दिलेलं आहे न्यूजमध्ये। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील जी लिपिक, टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाची जी टंकलेखक कौशल्य चाचणी आणि पोलीस निरीक्षक पदाच्या ज्या मुलाखतीसाठी केवळ मुंबई येथील परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे। तर यामुळे जे विदर्भासह मुंबई बाहेरील जे उमेदवारांचा अन्याय झाल्याची ओरड चालू आहे। तर यासाठी पहा, MPSC तर्फे जे सप्टेंबर 2023 मध्ये गट क सेवा पदाच्या जे 7510 जागांसाठी जी जाहिरात आली होती, त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर, अमरावती अशा 6 केंद्रावर मुख्य परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आली। पण यानंतर जे टंकलेखन कौशल्य चाचणीकरता अर्हता प्राप्त उमेदवारांची जी यादी जाहीर झाली आहे, त्यासाठी आयोग लिपिक टंकलेखन यासाठी कर सहाय्यक या पदासाठी टंकलेखन कौशल्य 1 ते 13 जुलै दरम्यान मुंबई येथील विविध परीक्षा केंद्रावर होईल असे जाहीर केले। पहा, तर इथं जे चाचणी कौशल्य चाचणी जे दिलेले आहे टंकलेखनची, ते फक्त मुंबई असं दिलेलं आहे। पण हे बाहेरच्या लोकांना किती परवडल्यासारखं आहे का? नाही। तर इथं मानसिक आणि हे आपलं जे आर्थिक आहे, तर त्याच्यामध्ये अडचण होत आहे त्यांना। तर त्यामुळे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरपासून जे सर्वच उमेदवारांना मुंबई केंद्रावर जावे लागणार आहे। तर अनेक उमेदवार जे आहेत दुर्गम भागातील आहेत, खूप बिकट परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती त्यांची परीक्षा देतात, तरी अशा कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता मुंबईला परीक्षा होणार असल्याचे त्यांच्यावर मानसिक आणि आर्थिक ताण आला आहे। आणि याखेरीज पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखती 2 जुलैपासून मुंबई येथील केंद्रावर होणार आहे। तर यासाठी उमेदवारांना मुंबई गाठावी लागणार आहे। आणि यापूर्वी जे कमी विद्यार्थी असताना आयोगाने प्रत्येक विभागीय केंद्रावरची परीक्षा घेतली होती, तर त्याचं पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखती आणि कर सहाय्यक टंकलेखन परीक्षा ही एकाच कालावधीमध्ये मुंबईत होत आहे। तर यासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये सहभागी झालेले आहेत, परंतु परीक्षेचा एकच कालावधी असल्यामुळे कुठल्याही तरी एका परीक्षेला त्यांना मुकावे लागणार आहे। आणि याची दखल घेण्यात यावी असे आयोगाने म्हटले आहे, म्हणजे अशी मागणी होत आहे विद्यार्थ्यांची। तर असं इथं न्यूज आहे। तर पहा किती वाईट गोष्ट आहे, म्हणजे फीस पण भरायची, फॉर्म पण भरायचा, अभ्याससुद्धा करायचा, आणि डेट एकच असल्यामुळे एकच परीक्षांना त्यांना जावे लागणार आहे। तर याची थोडीशी दखल घेण्यात यावी असं मला वाटते। आणि जे MPSC आहे ते कळून चुकायला पाहिजे की आपले विद्यार्थी किती त्रासदायक गोष्टीतून बाहेर येतात, ते त्यांना समजायला पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।